हे बघा, CBSEच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते सेंट्रल बोर्ड झालं, म्हणजे दिल्ली बोर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर देशाच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा जो पवित्र इतिहास आहे त्या बाबतीत फक्त एक नाही तर 2 पानं तिथे दिलेली आहेत, ते सुद्धा अपूर्ण आहेत. आणि त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की महाराष्ट्राचा जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना. पूर्वी आपण कष्ट घ्यायचो पॉलिसी आणण्यासाठी आणि त्या पॉलिसी अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे, पण या राज्याला जरा सवय लागली आहे की दुसऱ्या राज्यातल्या काही गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचं. तसंच CBSEचा सिलेबस आपण जर कॉपी करत असतो नामुष्की आहे, कारण का महाराष्ट्रामध्ये अतिशय हुशार लोक आहेत ज्यांनी एज्युकेशन सिस्टमवर काम केलेलं आहे. अशा लोकांना विश्वासात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जे काही आपल्याला बदल करायचे ते बदल आपण करावेत. त्या पद्धतीने तिथं चांगली एज्युकेशन सिस्टम ही फार प्रायमरीपासून ते फार हायर सेकंडरी एज्युकेशन नाही तर टेक्निकल एज्युकेशनपर्यंत करावे, यासाठी कष्ट करावे लागतात. पण या सरकारला कष्टाचं एक क सुद्धा तिकडे जमत नाही. कॉपी मात्र म्हणजे कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी जमते. त्यामुळे दुर्दैव आहे. त्यामुळे उगाच असं शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. काल दादा भुसे यांनी आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे की आमदारांचा जो फंड आहे तो वापरून खासगी शाळांमध्ये CCTV लावले जाऊ शकतात का, या संदर्भातला विचार सुरू आहे. भुसे साहेबांना मी विनंती करतो, आमचा जो 5 कोटीचा फंड आहे तो 15 कोटीचा तिथं करावा. 15 कोटीमध्ये आम्ही प्रायव्हेटला सेकंडरी महत्त्व तिथं देऊ. आम्ही आधी जिल्हा परिषद आणि गव्हर्नमेंटला पहिला महत्त्व तिथं देऊ आणि नंतर आम्ही प्रायव्हेटला देऊ. त्याचा अर्थ मला असं वाटतं की भुसे साहेबांना सांगायचं होतं की दादा त्यांना पैसे देत नाहीत, त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्या विभागाला, त्यांना खर्च करता येत नाही म्हणून आमदार निधीतून खर्च करा. अरे काय तुम्ही तिथं उत्तरं देताय, काय तुम्ही सोल्युशन काढताय. असं म्हणा ना की आम्ही 100-200 कोटी हा खर्च करू आणि जे काही प्रायव्हेट शाळा आहेत, तर प्रायव्हेट शाळा जर फी जास्त घेत असतील तर द्या ना त्या फीमधून तिथं CCTV कॅमेरा लावायला आणि गव्हर्नमेंटसाठी आपण मदत करू. पण इथं प्रायव्हेटबद्दलच उदो करण्याचा प्रयत्न सरकारकडनं होत असेल तर ते चुकीचं आहे. आणि आमदार फंड हा वेगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो. द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या फंडातून वेगळ्या एखाद्या योजनेच्या माध्यमातून द्यावं, ते सुद्धा गव्हर्नमेंटला पहिलं प्राधान्य द्या आणि प्रायव्हेटला तुम्ही कंपल्सरी करा, एवढंच. आणि आमचं जे काही एज्युकेशन म्हणजे RTEचे पैसे राज्य सरकारचं देय बाकी आहे ते मात्र द्या, कारण गरीबाला आता प्रायव्हेट शाळेमध्ये घेणं बंद केलेलं आहे. याच्यात कुठेतरी भुसे साहेबांनी लक्ष द्यावं असं माझ्या सरकारला तरी वाटतं. बाबूराव कोळीकर जे हिमायत म्हणजे